गॅसच्या भडक्यात भाजलेल्या विवाहितेचा लातूरच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू। नवऱ्याच्या बाहेरखेलीपणामुळे कंटाळून बहिणीने आत्महत्या केल्याचा भावाचा आरोप। नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद जवळील दापका गुंडोपंत येथील प्रियांका विनोद पवार ही 26 वर्षीय विवाहिता गॅसच्या भडक्यात 80% भाजल्याने तिला लातूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये 29 जानेवारीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र तिचा 2 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान मृत्यू झाला। मात्र सदर मयत महिलेचा भाऊ नीलकंठ राठोड यांनी आपला मेहुणा विनोद पवार हा बाहेरखेलीपणा करत असल्याने बहिणीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याचा आरोप आज 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान पत्रकाराशी बोलताना केला। या संदर्भामध्ये मुक्रमाबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्याशी संपर्क साधला असता मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणी लातूरच्या शासकीय रुग्णालय पोलीस चौकीमध्ये मयत विवाहितेचे नातेवाईक तक्रारी अर्ज देण्यासाठी आले होते। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू होती। सदर मयत विवाहितेला 2 मुले 2 मुली असून या आईविना पोरके झालेल्या मुलांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। त्यामुळं या पोरक्या मुलांच्या भवितव्याचा विचार आपल्या मेहुण्यानी आणि इतर नातेवाईकांनी गंभीरपणे करावा अशी अपेक्षा मयत महिलेचा भाऊ नीलकंठ राठोड यांनी व्यक्त केली आहे। माझं नाव नीलकंठ नारायण राठोड आहे। माझी बहीण प्रियंका विनोद पवार हिने सुसाईड केलेलं आहे आणि या नवऱ्याच्या बाहेरखेळीमुळे माझ्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे। तिला संध्याकाळी 4:30 वाजता तिने स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःचा अपघात करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आज 2 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजता सिव्हिल हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटल लातूर येथे तिचं निधन झालेलं आहे। आता मला तिच्यासाठी तिच्या लेकरांसाठी मला न्यायाची अपेक्षा आहे।